नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोजगार माझाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय पानचक्की रोड घाटी परिसर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी जी ग्रुप डी पदांसाठीची भरती निघालेली आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, याबद्दलची ऑफिशियल नोटिफिकेशन तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता। तर यामध्ये जागा आहेत 300च्या आसपास 350च्या आसपास जागा आहेत। तर जागा आपण पाहून घेऊया। ग्रुप डीची जागा आहे 10वी उत्तीर्ण उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात। तर मित्रांनो, पहिले जे पद आहे ते असणार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर। फर्स्ट जे पद आहे ते असणार आहे चतुर्थ श्रेणी कर्मचारी समकक्ष पद आहे। या ठिकाणी वेतनमान जर आपण पाहिलं तर AS स्केल असणार आहे 15,000 बेसिक पे तुम्हाला या ठिकाणी मिळेल। आणि त्याच्यानंतर पदोन्नती म्हणजे तुमचं प्रमोशन झालं, पदोन्नती झाली तर तुम्हाला 27,600 पर्यंत सॅलरी या ठिकाणी बेसिक पे जाऊ शकतो। या ठिकाणी जर आपण जागा पाहिल्या तर 30 जागा असतील। त्यानंतर आया नावाचं एक पद आहे, आयासाठी पण 2 जागा आहेत, माळीसाठी 7 जागा आहे आणि प्रयोगशाळा परिचय या पदासाठी देखील 18 जागांची भरती या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर दुसरा पण एक कॅटेगरीचा सेक्शन आहे, त्यामध्ये पण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय ओके, म्हणजे जे आपलं मेडिकल कॉलेजसोबत जे हॉस्पिटल असतं त्या हॉस्पिटलमध्ये पण जागा आहेत। त्या ठिकाणी पण जर आपण पाहिलं तर चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि समकक्ष पदे ही पदे जास्त आहे, टोटल 285 जागा या ठिकाणी असतील। त्यानंतर दाया म्हणून एक पद आहे, वायर चालक आहे, त्यानंतर पानाके आहे, ड्रेसर आहे, माळी आहे आणि नाभिक आहे, अशी पदं या ठिकाणी भरण्यात येतील। तर 10वी पास उमेदवार या ठिकाणी अप्लाय करू शकतात मित्रांनो ओके। जाहिरातीची तुम्हाला डिटेलमध्ये माहिती GMCची जी ऑफिशियल वेबसाईट आहे gmcaurangabad.com या वेबसाईटवरती तुम्हाला माहिती मिळून जाईल ओके। त्याचबरोबर आपण खाली येऊया। ग्रुप डीची पदं असल्यामुळं या ठिकाणी उमेदवार जास्त असते मित्रांनो, बिकॉज सगळ्यांची ऑलमोस्ट 10वी या ठिकाणी झालेली असते। खेळाडूचं आरक्षण तुम्हाला असेल, दिव्यांग आरक्षण असेल, विविध प्रकारचे महाराष्ट्राचे जे आरक्षण आहे, अनाथ असेल, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त असेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही अप्लाय करू शकता। तुमच्याकडं संबंधित सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे ओके। तर या ठिकाणी तुम्हाला उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असणं आवश्यक आहे, हा एक पॉईंट या ठिकाणी महत्त्वाचा आहे मित्रांनो ओके। 10वीला तुम्ही मराठी भाषा दिली असेल तर या ठिकाणी काही प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही। त्यानंतर खाली येऊया। तुम्ही जर आपण परीक्षेचं स्वरूप या ठिकाणी पाहिलं तर मित्रांनो, मराठी जो विषय आहे, मराठी विषयाला 25 प्रश्न 50 गुण असतील, इंग्रजी विषयाला पण 25 प्रश्न 50 गुण असतील, सामान्य ज्ञानाला 25 प्रश्न 50 गुण, बौद्धिक चाचणी ज्यालाच की आपण रिझनिंग म्हणतो आणि बेसिकली हे पण आहे, याच्यामध्ये मॅथ्स पण आहे, म्हणजे अंकगणित आहे बेसिकली या ठिकाणी त्या ठिकाणी पण 25 प्रश्न 50 गुण असतील। असे टोटल 100 प्रश्न तुम्हाला येतील आणि 200 गुणांसाठी तुमचा पेपर या ठिकाणी होईल। 100 प्रश्नांसाठी तुम्हाला 2 तासाचा म्हणजे 120 मिनिटाचा कालावधी या ठिकाणी मिळेल। कम्प्युटर बेस्ड तुमचं टेस्ट होणार आहे ओके। त्यानंतर खाली येऊया। खाल्यानंतर बाकीची माहिती आपण या ठिकाणी पाहूया। तर मित्रांनो, तुम्हाला जे डॉक्युमेंट्स द्यायचे ते पण या ठिकाणी मेन्शन आहेत, ते तुम्ही एकदा चेकआउट करू शकता। तर परीक्षा फी किती आहे? तर परीक्षा फी हा महत्त्वाचा पॉईंट आहे। तर परीक्षा फी मित्रांनो, जर तुम्ही खुला प्रवर्ग असाल तर तुम्हाला 1,000 रुपये परीक्षा फी द्यावी लागेल। जर तुम्ही राखीव प्रवर्ग म्हणजे मागासवर्गीय असाल तर तुम्हाला 900 रुपये या ठिकाणी परीक्षा फी द्यावं लागेल। जागा ह्या परमनंट आहे, त्यामुळे नक्कीच आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे। तर मित्रांनो, ऑनलाईन फॉर्म कधी चालू होत आहेत? तर ऑनलाईन फॉर्म चालू झालेले आहेत 5 जूनपासून आणि तुमची अर्ज करण्याची लास्ट डेट या ठिकाणी असणार आहे 24 जून 2025 पर्यंत ओके। ऑनलाईन पद्धतीने परीक्षा म्हणजे फॉर्म भरायचे पण 24 तारखेच लास्ट डेट असणार आहे। त्यानंतर परीक्षा दिनांक आणि कालावधी तुम्हाला gmcaurangabad.com या ऑफिशियल वेबसाईटवरती नंतर कळवण्यात येईल। तर मित्रांनो, याच्याविषयी जर तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्कीच आपल्या कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।